नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील आपण 15वा घटक सममूल्य अपूर्णांक त्याच्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न इथे आपल्याला असा विचारलाय 3/11चा सममूल्य अपूर्णांक कोणता। मग बघा बरं, 3/11चा सममूल्य अपूर्णांक कोणता। मग आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 3/11च आलं पाहिजे। आता बघा इथे जर आपण पर्याय 1 चा विचार केला तर या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातोय का, तर नाही जात आहे। मग दुसरा पर्याय घेऊया आपण। इथे मी घेते 60 आणि इथे मी घेते 220, म्हणजे जो की दुसरा पर्याय। या शून्याला हे शून्य कट झाले। आता राहिलंय काय, तर बघा इथे 2 ने भाग जातोय, 2×3=6, 2×1=2, 2×1=2। म्हणजेच बघा जर आपण इथे शून्याला शून्य गेल्यावर 6/22 राहिलं, याला जर आपण 2 ने भागलं तर आपलं उत्तर किती येते, 2×3=6 आणि 2×11=22। मग किती आलं उत्तर, 3/11। मग बघा बरं, आपल्याला तेच विचारलं होतं की 3/11चा सममूल्य अपूर्णांक कोणता। मग कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे, जे की आपण भागाकार करून मिळवलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, 95/133 असलेल्या सममूल्य अपूर्णांक कोणता। आता बघा 95/133 म्हणजे याचा अंश किती आला पाहिजे, 5 आला पाहिजे। मग आता आपल्याला माहित नाही की याला कितीने भागायचं। मग आपण काय करूया, आधी अंश 5 सांगितले ना आपल्याला, मग आपण या 95ला काय करूया, 5 ने भागूया। मग आपल्याला मिळते बघा 5×1=5 आणि इथे 4 होतात, 5×9=45, म्हणजेच 19×5=95। म्हणजेच या दोन्ही संख्यांना आपल्याला कितीने भागावं लागणार आहे, तर 19 न। मग बघा 19×5=95 बरोबर अंश 5 आलेला आहे आणि 19 ने जर आपण याला भागलं तर इथे उत्तर किती येतं, 7 येते। कारण 19×7=133। मग आपलं उत्तर किती येईल, 5/7। ऑलरेडी 5 अंश त्यांनी सांगितलंच होता, आपल्याला छेद काढायचं। मग 5/7 कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये। म्हणून आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5/7। पुढचा प्रश्न बघूया, 5/8 अधिक 3/16 ही बेरीज पुढीलपैकी कोणत्या बेरजेशी सममूल्य आहे। मग आता बघा आपण त्यांची बेरीज करूया। बेरीज केल्यावर आपल्या असं लक्षात येते, आता बघा इथे किती आहे, 5/8 अधिक 3/16। मग आपल्याला माहिती आहे जोपर्यंत छेद समान होत नाहीत तोपर्यंत आपण काय करू शकत नाही, अंशांची बेरीज करू शकत नाहीत। मग इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे छेद समान करण्यासाठी आपण याला काय करायचं आहे, 2 ने गुणायचं। मग बघा जर छेदाला 2 ने गुणले तर अंशाला सुद्धा आपण 2 ने गुणून घेऊया। मग काय आलं, 5×2=10 अधिक 8×2=16 अधिक पुढे आहे तसं 3/16। मग बघा 13/16 हे आपलं उत्तर आलेलं आहे। आता सेम आता आपल्याला असंच म्हणजे बेरजेशी सममूल्य म्हणजे याच्याशी सममूल्य शोधायचं आहे। मग आपण पर्यायांचाच वापर करायचा। आपण इथे पहिला पर्याय घेऊया। इथे मी घेते पहिला पर्याय आहे 10/16 अधिक 6/32। बघा इथे सुद्धा छेद समान होण्यासाठी या जर 16ला आपण 2 ने गुणलं तर बरोबर छेद समान होतं। मग बघा 16×2 म्हणून मग अंशाला पण 2 ने गुणलेलं आहे। मग बघा 10×2=20 अधिक 16×2=32 अधिकच्या इथे अधिक 6/32। बघा छेद समान आहे। आता आपण अंशांची बेरीज करूया। मग 20 अधिक 6 बरोबर किती आलं उत्तर, 26 आणि छेद आहे तसं 32। आता इथे 13/16 आहे। मग बघा इथे जर आता भाग जातो तर आपण इथे 2 ने भाग घालूया। इथे जर भागिले 2 केलं तर बघा 2×1=2, 2×3=6 म्हणजे 13×2=26। इथं उत्तर किती आलं, 13 आलं। आणि बघा 32ला जर 2 ने भागलं तर उत्तर किती येतं, 16। 32ला जर 2 ने भागलं तर 16, कारण 16×2=32। मग बघा इथे 13/16 आणि इथे पण आपल्याला तेच दिलं होतं 13/16। मग बरोबर याच्याशी यांच्या बेरजेशी हा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 1। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। चौथा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील अपूर्णांक सममूल्य आहेत। मग आता बघा
इथे जर आपण विचार केला पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर इथे बघा 5/7 आणि इथे काय दिलेलं आहे 15/21. आता बघा इथे जर आपण 3 ने गुणलं आणि वर पण छेदाला 3 ने म्हणून मग अंशाला पण 3 ने, कारण आपल्याला सेम पाहिजे. मग बघा 5×3=15 आणि 7×3=21 आणि इथे पण काय आहे 15/21. बघा बरं हे दोन्ही सुद्धा कसे आहेत समान आहेत. मग सममूल्य अपूर्णांक कोणते आहेत तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. 5वा प्रश्न 5/12 बरोबर 40/चौकोन, तर चौकोन बरोबर किती. आता बघा दिलेल्या माहितीनुसार 5/12 बरोबर इथे काय दिलेलं आहे 40 दिले आणि चौकोनातली संख्या आपल्याला काढायची आहेत. मग बघा 5ला कितीने गुणल्यावर 40 येतं तर आपल्याला माहिती आहे 5ला 8ने गुणल्यावर 40 येतं. मग जर अंशाला 8ने गुणले तर छेदाला सुद्धा काय करायचं आहे 8ने गुणून घ्यायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे 12×5 = 60, 12×7 = 12×7 = 84, 12×8 = 96. मग इथे चौकोनामध्ये कोणती संख्या आली तर 96. मग 96 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा 3/4 व 2/5 या दोन अपूर्णांकांचे समान छेद असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी त्यांचा अंश व छेदाला अनुक्रमे कोणत्या संख्यांनी गुणाल. आता बघा दिलेली संख्या कोणत्या आहेत अपूर्णांक आहेत 3/4 आणि दुसरा आहे 2/5. मग आपल्याला माहिती आहे जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत ते दोन्ही संख्या समान होतील का सममूल्य होईल का नाही होणार आहे. मग बघा ह्या 4च्या पड्यामध्ये 5 नाही किंवा 5च्या पड्यामध्ये 4 नाही. ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस आपण काय करतो या अंश छेदाला दुसऱ्याच्या छेदाने, म्हणजे याला आपण काय करतो या दोघांना दुसऱ्याचा छेद म्हणजे याच्या छेदाने 5ने गुणतो आणि या दोघांना याच्या छेदाने गुणतो. मग या दोघांना 4ने गुणतो. मग इथे 4 आणि इथे 4. मग गुणलंय कशाला पहिल्यांदा इथे गुणले 5ने आणि दुसऱ्यांदा इथे गुणले 4ने. आता कसं ते बघूया तरी येते का बरोबर. 3×5 = 15, 4×5 = 20 आणि 2×4 = 8, 5×4 = 20. बघा बरं छेद समान आलाय म्हणून मी ते काय छेद समान आपल्याला छेदच समान करायचं होतं. मग छेद समान झालाय कोणत्या संख्येने गुणल्यावर 5 आणि 4ने. मग 5 आणि 4 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 आणि 4. बघा 3×5 / 8×7 या गुणाकाराशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता. आता इथे बघा 3×5 दिलेल्या माहितीनुसार आणि हे 8×7. मग आपल्याला माहिती आहे 3×5 = 15 आणि 8×7 = 56. आता याच्यामध्ये जर आपण या सगळ्या पर्यायांचा विचार केला तर बघा पर्याय क्रमांक याचा आपण विचार केला 30/12. बघा इथे 30/112. आता इथे बघा याला जर आपण 2ने गुणलं 15×2 15×2 = 30 आणि 56×2 केलं तर बघा 6×2 = 12, हातचा आला 1, 5×2 = 10, 10 आणि हा 1 11. मग बरोबर 30/112. मग कोणता सममूल्य अपूर्णांक आहे तर पर्याय क्रमांक 3. आता हे झालं मी यालाच गुणाकार केला आपलं उत्तर काय आलंय 15. दुसऱ्या पद्धतीने सांगते 15/56. आता जर या मी 30 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे त्याला 30/112 याला जर आपण 2ने भागलं तरी पण तेच येते. बघा 30ला 2ने भागलं तर किती येतं 15 आणि याला 2ने भागलं 2×5 = 10, 12 12. मग किती आलं 15/56. मग बघा दोन्ही पण संख्या सेम आहेत. बघा 15/56 आणि हे पण 15/56. मग याच्याशी सममूल्य अपूर्णांक कोणता आहे तर 30/112 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 29/8 हा अपूर्णांक पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक नाही विचारले. आता आपल्याला माहिती आहे बघा हा 3.5/8 आहे. याचं जर आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण काय करतो 3×8 म्हणजे या दोघांचा आपण काय करतो गुणाकार करतो आणि त्याच्यामध्ये अंश मिळवतो आणि छेद आहे तसा 8 ठेवतो. मग बघा 3×8 = 24, 24 आणि 5 किती होतात 29/8. मग आपल्याला नाही विचारले मग हा तर 29/8 म्हणजे याच्याशी हा सममूल्य अपूर्णांक आहे. आता 15/16
दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्याय घेऊया आपण इथे 58 भागिले इथे 16. इथे 2ने भाग जातोय, 2ने भाग घालून घेऊया आपण. 2च्या पट्यामध्ये 5 नाही, मग 2 दुणे 4, 1 राहिला, 2 9 18 आणि 2 8 16. मग इथे पण आपलं उत्तर काय आलं 29/8, जो की तेच आहे, म्हणजे हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे. मग आता तिसरं घेऊया पर्याय आपण 3.6/8. आता आपण डायरेक्ट गुणाकार करूया. 8 त्रिक 24, 24 आणि 6 24, 25 26 27 28 29 30. यांचं उत्तर किती आलं 30/8. मग बघा बरं, याचं 29/8, याचं पण 29/8 आणि याचं मात्र 3/8. म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक आहे का नाही. आपल्याला 29/8 पाहिजे होता, इथे मात्र 30 आहे, म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक नाही. तरी पण आपण चौथा पर्यायाचं पण काढून घेऊया. 290 भागिले हे 80, 0ला 0 कट झाले. आता या दोघांना कोणत्या संख्येने, कोणत्या एका संख्येने भाग जातो का नाही, म्हणजे ते आहे तसं राहणार आहे 29/8. मग बघा, हे पण 29/8, हे पण 29/8 आणि हे पण 29/8. मग आता राहिलंय काय, म्हणजे कोणता अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक नाही, तर बघा 30/8. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, तर 3.6/8 हा अपूर्णांक 29/8 यांचा सममूल्य अपूर्णांक नाही. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 9वा प्रश्न 6/7, 6/7 गुणिले 21/24 गुणिले 5/6 या गुणाकाराशी सममूल्य असणारा गुणाकार पुढीलपैकी कोणता. आता बघा, सममूल्य सांगितलं, मग इथे मी काय घेते, पर्याय क्रमांक 2 घेते. 6/7 गुणिले, आपल्याला माहिती आहे गुणाकार म्हणजे काय, अंशांचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. बघा, या तिघांचा गुणाकार करायचा, याही तिघांचा गुणाकार करायचा आणि यांचा पण गुणाकार, यांचा पण गुणाकार. कारण अपूर्णांकांमध्ये काय असतो, अंशांचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. ह्याच्यामध्ये छेद समान वगैरे काही करायचं नसतं. पण आपण गुणाकार केलं तर खूप मोठी स्टेप होईल, त्यापेक्षा सोपी पद्धत बघूया. बघा, इथे 6/7 आहे, इथे पण 6/7 आहे. मी इथे लिहून घेते 6/7 आणि इथे पण लिहून घेते हे 6/7. आपल्याला फक्त सममूल्य पाहिजे, हो की नाही. मग आता बघा, इथे 21/24 आहे आणि ते 7/3 आहे. मग बघा, या दोन्ही संख्यांना जर आपण 3ने भाग घालवला तर जातोय ना. 3×7 21, 3×8 24. मग इथे काय आलं गुणिले 7/8. बघा, इथे पण काय आहे 7/8. आता इथे 5/6 आहेत आणि इथे 10/12 आहेत. आता इथे जर आपण 2ने, या दोघांना 2ने भाग जातो. मग बघा, 2×5 10, 2×6 12. मग राहिलं की इथे 5/7. मग इथे लिहून घेऊया गुणिले 5/6. इथे पण तेच आहे, गुणिले 5/6. मग बघा बरं, या 3 संख्या आणि या 3 संख्या सेमच आहेत, म्हणजेच हे दोन्ही एकमेकांची काय आहेत, तर सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो. माझे रेखांकित अपूर्णांक किती ते तरी काढून घेऊया. मग बघा बरं, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, एकूण भाग किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भाग आहे 8. रेखांकित म्हणजे रंगवलेला, मग रंगवलेला किती आहे, 1 2 3. किती आहे 3, म्हणजे रेखांकित भाग किती आहे पूर्ण 3/8, 3/8. आता आपल्याला सममूल्य अपूर्णांक सांगायचा आहे. मग आपण पर्यायानुसार जाऊया. बघा, इथे पहिला पर्याय कोणता, 33/88. आता या दोन्ही संख्यांना 11ने भाग जातो. 11 त्रिक 33, 11 88. उत्तर काय आलं 3/8. मग इथे सममूल्य अपूर्णांक कोणता, पर्याय पहिलाच आपलं उत्तर आहे. तरी पण आपण दुसरं काढून घेऊया. बघा, इथे 36 आहे आणि इथे 60 आहे. बघा, इथे 6 6 36, 6 10 60. मग आलं काय 6/10. परत इथे 2ने भाग जातो. 2 त्रिक 6 आणि 2×5 10. मग इथे उत्तर केलं 3/5. मग हे आहे का, नाही आहे. पुढचा पर्याय घेऊया. पुढचा पर्याय आहे 45/75. इथे पण 5ने भाग जातो. बघा, 5 9 45, सॉरी 5 9 45, 5 के 5 आणि ते 2 राहिले, 5 5 25. 9/15 आलं, 9/15 आलं. इथे लिहून घेऊया आपण 9/15. या दोघांना 3ने भाग जातो. मग बघा, 3 त्रिक 9 आणि 3 5 15. मग इथे काय आलंय 3/5 आले. इथे काय आले 3/5. मग हे सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे का, नाही आहे. आता चौथा पर्याय बघा, इथे 60
6/100. या शून्याला शून्य गेले, राहिलं आहे काय 6/10. मग या दोघांना 2ने भाग जातो, 2×3=6 आणि 2×5=10. मग आलं काय 3/5. मग हे सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे का नाही. मग सममूल्य अपूर्णांक कोणता आलाय 3/8, पर्याय क्रमांक 1. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला काय करायचा होता, सोडवायचा होता. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 312/1009 अधिक 706/2018 अधिक 344/1009 बरोबर किती. आपल्याला माहिती इथे बेरीज दिली, अंशांची बेरीज तेव्हाच होते ज्यावेळेस छेद समान होतात. मग आता इथे छेद समान करून घेतला पाहिजे. मग बघा इथे 1009 छेद आहे, इथे 2018 आहे आणि इथे 1009 आहे. मग आपल्याला माहिती आहे की जर 1009ला जर आपण 2ने गुणलं तर 2018 होतं. मग इथे पण 1009 आहे, इथे पण 1009 आहे, इथे दोन्हीला 2ने गुणून घेऊया. मग छेदाला 2ने गुणले म्हणून मग अंशाला पण 2ने गुणून घेऊया, इथे पण अंशाला 2ने गुणून घेऊया. आता गुणाकार करूया. बघा 2×2=4, 2×1=2, 2×3=6 किती आलं 624. आणि या दोघांचा गुणाकार 2×9=18 हातचा 1, 2×0=0, आणि 1 हातचा 1, 2×0=0, 2×1=2. मग इथे किती आलं बघा 2ने गुणल्यावर 2018 आले. अधिकचे इथे अधिक, यांचा छेद आहे समानच आहे, हा 2018चा आपण छेद करून घेतला आहे तसं लिहून घेऊया. अधिक या दोघांचा गुणाकार 2×4=8, 2×4=8, 2×3=6 किती आलं 688. आणि ह्यांचा गुणाकार केला तरी किती येतं 2018. आता बघा छेद समान आहे, छेद समान आहे म्हणून मी एकदाच लिहून घेतलं आहे, कारण छेद समान असल्यावर एकदा लिहिला तरी चालतं. छेद आहे 2018. मग अंशांची बेरीज या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर त्या सगळ्यांची बेरीज येते 2018. मग बघा आपलं उत्तर काय आलं 2018/2018. मग हे असा पर्याय कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे. या पद्धतीने आपण स्वाध्याय 15 स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत त्यातील सर्व प्रश्न. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.